राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो. नवीन वर्ष जवळ येत आहे आणि आपण सर्वच 31च्या पार्टीची तयारी करत आहोत. या 31च्या पार्टीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्टार्टर्स नेहमीच बनवत असतो. आज मीही तुमच्यासाठी अशीच एक स्टार्टरची मस्त रेसिपी घेऊन आलो आहे, चिकन कॅफेरेल. चला तर मग सुरुवात करूया ही रेसिपी बनवायला. चिकन कॅफेरेलसाठी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. त्याकरता सर्वप्रथम आपण 1 कप कोथिंबीर घ्यायची आहे. ही कोथिंबीर आपण देठासकट घेतली आहे, थोडी रफली चॉप करून. आता आपण यात 1 लिंबाचा रस टाकत आहोत. नऊ ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून काळा मिरी, 1 टीस्पून जिरं, 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 7 ते 8 लवंगा. हे सर्व आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. गरज वाटली तर आपण थोडं पाणी सुद्धा वापरणार आहोत. आपली पेस्ट आता छानपैकी स्मूथ एकदम तयार झाली आहे. आता आपण आपल्या चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आपण आपल्या चिकनला या पद्धतीने कट्स दिले आहेत आणि आपण अर्धा किलो चिकन घेतली आहे. सर्वप्रथम आपण 1 टीस्पून हळद टाकत आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ, यात आता आपण 1 कप पुदिनाची पानं टाकत आहोत. आता आपण यात तयार केलेला पेस्ट टाकत आहोत. हे हाताने चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं छान असं. आपला मसाला या स्लिट्समध्ये व्यवस्थितपैकी बसला गेला पाहिजे. आपला मसाला छान असा चिकनला लागला गेला आहे. आता आपण हे अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता. आपलं चिकन कॅफेरेल हे छान असं मॅरिनेट करून झालं आहे. आता आपण हे कुक करून घेऊया. आपण इकडे फ्राईंग पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. आता आपण हे सर्व चिकनचे पीसेस या फ्राईंग पॅनमध्ये ठेवूया. तुम्ही बोनलेस पीसेस सुद्धा वापरू शकता.
आपण सर्व चिकनचे पीसेस फ्राईंग पॅन मध्ये ठेवून घेतले आहेत। आता आपण ते एका साइडहून छानपैकी फ्राय करून घेऊया आणि मग ते टर्न करून घेऊया। आता आपण हे चिकन टर्न करून घेऊया। तुम्ही कालथ्याच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा मग याप्रमाणे चिमटा सुद्धा वापरू शकता। बघा आपल्या चिकनला कलर आला आहे। ह्या पद्धतीने सर्व पीसेस टर्न करून घ्यायचे आहेत। इतका छान सुवास येत आहे सर्व आपण जे गरम मसाले वापरले होते त्याचा। आता आपण हे पीसेस या बाजूहून पण छान फ्राय करून घेऊया। आता यात आपण 1 कप पाणी टाकून हे चिकन मंद आचेवरती छान असं शिजवून घेऊया। साधारणपणे 15 ते 20 मिनिटात हे आपलं चिकन शिजून तयार होईल। सुरुवातीला गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि मग स्लो करायचा आहे। आपलं चिकन कॅफरेल आता छानपैकी तयार झालं आहे, व्यवस्थित शिजून। आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आपलं चिकन कॅफरेल आता सर्व करून तयार झालं आहे। हे आपण रोस्टेड पोटॅटोज आणि ऑनियनने गार्निश करून घेतलं आहे। मला नक्कीच खात्री आहे की तुमचा ही न्यू इयर पार्टी खूपच बेस्ट जाणार आहे जर तुम्ही ही चिकनची रेसिपी करून पाहिली। ही चिकन कॅफरेलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि उदरभरणला सबस्क्राइब करायला विसरू नका।